आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंदा जिल्हा न्यायालयामध्ये लोक अदालतीचं आयोजन। 4004 प्रकरणातून 4,91,24,092 रुपयांची वसुली। जिल्हा सत्र न्यायाधीश S.S. साळुंके यांची माहिती। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। दिनांक 9 मे 2026 रोजी जिल्हा न्यायालय श्रीगोंदा येथे राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयामध्ये निकाली काढून वेळ व आपला पैसा वाचवावा असं आवाहन जिल्हा न्यायाधीश श्री S.S. साळुंके यांनी केलं आहे। यावेळी बोलताना जिल्हा न्यायाधीश साळुंके म्हणाले की पूर्वीच्या काळी ज्याप्रमाणे भांडणे झाल्यानंतर गावामध्ये पंचासमक्ष भांडणे मिटवली जात असत, त्याचप्रमाणे लोक अदालतीमध्ये देखील तडजोड केली जाते। लोक न्यायालयात निकाली निघाल्यामुळे पक्षकारांना जलद न्याय मिळतो व दोन्ही पक्षकारांचे सलोख्याचे संबंध राहतात। त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोड करण्याकामी आपला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा। ॲडव्होकेट JB शिंदे, अध्यक्ष श्रीगोंदा वकील संघ यांनी लोक अदालतीबाबत महत्त्व व फायदे याविषयी लोक न्यायालयात सहभागी पक्षकारांना माहिती देऊन लोक अदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे न्यायालयात तडजोडीने निकाली काढण्यावर आवाहन केलं। यावेळी श्री M राव साहेब तदर्थ जिल्हा न्यायाधीश वर्ग 1, श्री AN कुलकर्णी सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, श्री S.J. पठाण दुसरे सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व श्री R.B. खवले सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, श्रीगोंदा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट JB शिंदे, श्रीगोंदा कर्जत जामखेड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट S.Y. पत्की, ॲडव्होकेट VN गोडके, ॲडव्होकेट S.B. सातबुते, ॲडव्होकेट इधाटे, ॲडव्होकेट R.K. आचार्य, ॲडव्होकेट A.P. गुंजाळ, ॲडव्होकेट S.R. पवार, ॲडव्होकेट B.N. काकडे, ॲडव्होकेट B.N. नागवडे, ॲडव्होकेट A.R. खेतमाळीस, ॲडव्होकेट सप्रे, ॲडव्होकेट R.S. जठार, ॲडव्होकेट राजाभाऊ R. शिर्के, ॲडव्होकेट M.S. लगड, ॲडव्होकेट सुपेकर, ॲडव्होकेट P.G. इंगळे, ॲडव्होकेट S.P. राऊत, ॲडव्होकेट S.S. शेळके, ॲडव्होकेट गणेश खेतमाळीस, ॲडव्होकेट वर्षा कापसे, ॲडव्होकेट ऐश्वर्या भोसले, मेघा माळवतकर, ॲडव्होकेट अक्षय सप्रे, तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, विविध बँकेचे अधिकारी व कर्मचारी, नगर परिषद अधिकारी व कर्मचारी, महावितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी व पक्षकार उपस्थित होते। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना जिल्हा न्यायाधीश श्री S.S. साळुंके यांनी माहिती दिली। आज राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे। तालुका विधी सभा समिती श्रीगोंदा आणि वकील संघ श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने आज होणाऱ्या लोक न्यायालयामध्ये जमलेल्या पक्षकारांनी जास्त प्रकरण निकाली काढून आपल्यामध्ये वाद संपुष्टात आणावा आणि हे लोक न्यायालय यशस्वी करावं असे मी सर्वांना आवाहन करतो। आता आज या लोक न्यायालयामध्ये MECBच्या म्हणजे मोटर ऍक्सिडेंट क्लेम मध्ये 2 प्रकरण आतापर्यंत निकाल झालेले आहेत आणि त्यामध्ये जास्तीत जास्त मुआवजा म्हणजे नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। लोक न्यायालय म्हणजे लोक न्यायालयामध्ये आपण जे प्रकरण असतात ते म्हणजे दोन्ही पक्षकारांचा चर्चा विनिमय करून त्यांना मान्य असणारा तोडगा काढून आपण प्रकरण निकाली काढतो आणि हा जो तोडगा असतो तो फायनल असतो, म्हणजे याच्यावरती पुन्हा अपील वगैरे काही होत नाही आणि लोकांना वेळेत आणि त्यांना पाहिजे असा न्याय दिला जातो दोन्ही पक्षकारांच्या संमतीने। या लोक अदालतमध्ये दाखल प्रकरणे 45, यामधून 1,53,82,810 रुपये वसूल करण्यात आले। दाखल पूर्व प्रकरण 3,959, यामधून 3,37,41,282 रुपये वसूल करण्यात आले। एकूण प्रकरण 4,004, यामधून 4,91,24,092 रुपये इतकी वसुली करण्यात आली। आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार अपघात, भूसंपादन, कौटुंबिक वाद, दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, बँक वितरणाची खटलापूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती। यात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले। आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।